सुवर्णपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारात सोन्याने मोठी झेप घेतली असून जळगावच्या सराफ बाजारात यंदा सोन्याचा आणि चांदीचे दर लाखांवर पोहोचले आहे। सध्या जीएसटी सह सोन्याचे दर 99,498 रुपये असून चांदीचे दर जीएसटी सह 1,09,40 रुपयांवर पोहोचले आहेत। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारला अपघात झाला। लोणावळ्यातील जयचंद चौकामध्ये रावसाहेब दानवे यांच्या कारला एका दुचाकीने जोरदार धडक दिली असता या अपघातानंतर दुचाकीस्वाराने रावसाहेब दानवे यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली। या अपघातामुळे लोणावळा बाजारपेठेतील सीसीटीव्हीचा भोंगळ कारभार समोर आला आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला असता यात 26 जणांचा मृत्यू झाला असून या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे। त्यातच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दल प्रमुख, संरक्षण मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यावर पूर्णपणे विश्वास दाखवला आहे। तसेच पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्ही वेळ ठरवा, टार्गेट ठरवा असे निर्देशही दिले असून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणे हा राष्ट्रीय संकल्प आहे असे मोदींनी या बैठकीत सांगितले। शिक्षणाचा माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा संतापजनक प्रकार समोर आला असून ससून रुग्णालयाशी संलग्न बीजे मेडिकल कॉलेजमध्ये 2 निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईसह अनेक ठिकाणी पोलिसांकडून चेकिंग आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याचे दिसून येत आहे। तसेच मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या अखत्यारीत येणारे हे देखील संवेदनक्षम जंक्शन आहे। हे जंक्शन महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर येत असल्यामुळे या जंक्शन मध्य रेल्वे सुरक्षा दलाने सुरक्षतेत वाढ केली आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगल दिनी दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।